So in the properties of inverse trigonometric functions, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण 3 प्रॉपर्टीज आतापर्यंत पाहिल्यात. तशा प्रॉपर्टी 2च आहेत यातल्या. तिसरा पार्ट आपण ॲडिशनली इन्क्लूड केला आहे, कारण भरपूर एक्झाम्पल्समध्ये त्या प्रकारचं कॉम्बिनेशन इन्क्लूड होत असतं. आता यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय, साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू एक्स. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि त्यापुढे त्याचंच इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असेल तर ते कॅन्सल होतात, एलिमिनेट होतात, शिल्लक फक्त एक्स राहतो. मग तो 6 पैकी कुठलाही रेशो असेल तरी त्यासाठी सेम रिझल्ट आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्यासमोर त्याचं इन्व्हर्स फंक्शन जर वरती जर तो ऑपरेट झाला तर ते फंक्शन आणि त्याचं इन्व्हर्स फंक्शन हे कॅन्सल होतात, एलिमिनेट होतात आणि शिल्लक राहतं फक्त एक्स किंवा जो कुठला व्हेरिएबल या ठिकाणी असेल तो शिल्लक राहतो. प्रत्येक वेळी एक्सच असेल असं नाही. एक्सच्या जागी एखादा ब्रॅकेट असेल, एखादी टर्म असेल, 2x 3x वगैरे, किंवा इतर कुठले व्हेरिएबल पण असू शकतील, वॉट एव्हर. प्रॉपर्टी आहे ती फंक्शन आणि इन्व्हर्स फंक्शन एलिमिनेट होण्याची. सेम सेकंड प्रॉपर्टीनुसार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती जर त्याचं इन्व्हर्स फंक्शन ऑपरेट झालं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती जर त्याचं इन्व्हर्स फंक्शन ऑपरेट झालं तरीही ते एलिमिनेट होतात, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचं इन्व्हर्स फंक्शन. थर्ड प्रॉपर्टीमध्ये इन्व्हर्स फंक्शनच्या समोर हे जे इन्व्हर्स फंक्शन आहे ते त्याच्याच ट्रिग्नोमेट्रिक करस्पॉन्डिंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती ऑपरेट होत नाहीये. साइन इन्व्हर्स ऑपरेट्स ऑन कॉस. आता साइन इन्व्हर्स आणि कॉस तर कॅन्सल होणार नाही, पण आपण अलाइड अँगलच्या कन्सेप्टनुसार कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कॉसला आपण लिहितो साइन π/2 मायनस एक्स, आणि कॉसला जर साइन π/2 मायनस एक्स लिहिलं तर मग साइन आणि साइन इन्व्हर्स एलिमिनेट होतात आणि शिल्लक राहतो π/2 मायनस एक्स. टर्म शिल्लक राहते π/2 मायनस एक्सची. ओके. त्यानंतर सिमिलरली कॉस इन्व्हर्स ऑफ साइन एक्स. कॉस इन्व्हर्स ऑफ साइन एक्स साठी तसंच साइनलाच आपण कॉस π/2 मायनस एक्स लिहू शकतो. साइनलाच कॉस π/2 मायनस एक्स लिहिता येईल. मग कॉस इन्व्हर्स आणि कॉस कॅन्सल होतात आणि शिल्लक राहतो परत π/2 मायनस एक्स. या प्रकारे टॅन इन्व्हर्स कॉट, कॉट इन्व्हर्स टॅन, सेक इन्व्हर्स कोसेक आणि कोसेक इन्व्हर्स सेक हे कॉम्बिनेशन्स केअरफुली लक्षात घ्या, कारण नेक्स्ट प्रॉपर्टी झाल्याच्या नंतर, फोर्थ प्रॉपर्टीच्या नंतर याच्यामध्ये कन्फ्युजन्स होतात बऱ्याचदा. ओके. आता यामध्ये फोर्थ प्रॉपर्टीकडे आपलं जायचं आहे. ही फोर्थ प्रॉपर्टी पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या काही कन्सेप्ट असतात रॉंग, त्या अगोदर आपला राईट करून घेणं गरजेचं आहे. मग या प्रॉपर्टीकडे आपण जाणार आहोत. In general, we know some relations between trigonometric ratios.
ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये काही रिलेशन्स आहेत ते आपल्याला माहीत आहे. जसं कोसेक थिटा इक्वल टू असतो 1/sin थिटा, किंवा सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा आणि कॉट थिटा म्हणजे 1/tan थिटा, किंवा काही ठिकाणी साइन थिटालाच आपण 1/cosec थिटा, कॉस थिटा म्हणजे 1/sec थिटा, टॅन थिटा म्हणजे 1/cot थिटा असंही यूज करतो. हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात, हे आपल्याला माहिती असतं. पण हे नको त्या वेळी नको त्या फॉर्ममध्ये आपल्याला आठवतं. म्हणून पुढच्या प्रॉपर्टीकडे जाण्यापूर्वी अगोदर हा फॅक्टर क्लिअर करायचा. जरी कोसेक थिटा इक्वल टू 1/sin थिटा असला तर याचा अर्थ कोसेक इन्व्हर्स एक्स म्हणजे 1/sin इन्व्हर्स एक्स असा होत नाही. कोसेकचा रेसिप्रोकल साइन किंवा साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, पण कोसेक इन्व्हर्सचा रेसिप्रोकल साइन इन्व्हर्स आणि साइन इन्व्हर्सचा रेसिप्रोकल कोसेक इन्व्हर्स असं नसतं. ओके, काय नाही ते महत्वाचं आहे, तर काय आहे ते ठेवायला जागा मिळेल आपल्याला. कोसेक इन्व्हर्स आणि साइन इन्व्हर्स हे दोन एकमेकांचे रेसिप्रोकल नसतात. सिमिलरली जरी सेक थिटा इक्वल टू 1/cos थिटा असलं तरी याचा अर्थ सेक इन्व्हर्स एक्स म्हणजे 1/cos इन्व्हर्स एक्स असं नसतं. हे नाही म्हणून मी सांगतोय, नेमकं होतं असं की हेच आहे म्हणून लक्षात राहतं. सिमिलरली कॉट थिटा इक्वल टू 1/tan थिटा हे असतो. पण कॉट इन्व्हर्स एक्स म्हणजे 1/tan इन्व्हर्स एक्स असं नाही लिहिता येत. त्यामुळं सेक कोसेक कॉट हे साइन कॉस टॅनचे रेसिप्रोकल असतात, पण सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स आणि कॉट इन्व्हर्स हे फंक्शन कॉस इन्व्हर्स, साइन इन्व्हर्स आणि टॅन इन्व्हर्सचे रेसिप्रोकल फंक्शन नाहीत. ओके, हा एक पॉइंट. इव्हन इन्व्हर्स फंक्शन हे सुद्धा रेसिप्रोकल फंक्शन नाहीये. काही जण असंही घेतात, साइन इन्व्हर्स एक्स म्हणजे 1/sin, 1/sin म्हणजे साइन इन्व्हर्स नाहीये. इन्व्हर्सची कन्सेप्टच डिफरंट आहे. ओके, म्हणजे y इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स असेल तर x इक्वल टू असतो साइन y, पण याचा अर्थ तो 1/sin नाही होत. तो 1/sin नाही होत, तो साइन इकडे लेफ्ट साईडला आल्यानंतर त्याचं इन्व्हर्स निघून जातं. या प्रकारचं रिलेशन आहे ते. लक्षात येते काय नाही येते. आता आपण फोर्थ प्रॉपर्टीकडे जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू धिस फोर्थ प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 4, साइन इन्व्हर्स
1/x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स x, हे मात्र रिलेशन आहे. साइन इन्व्हर्स 1/x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स x, हे रिलेशन आहे. आता याच्यामध्ये काय घडतंय, रेसिप्रोकल तर आहे, पण कुणाचा? 1/x चा रेसिप्रोकल असतो x. 1/x चा रेसिप्रोकल असतो x. ही प्रॉपर्टी काय सांगते? जर ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मचा रेसिप्रोकल घेतला तो एक्सच असेल असं नाही, तो कुणीही असू शकतो. कुठलीही व्हेरिएबलचं कॉम्बिनेशन कुठलंही असू शकतं. ते एक्सच असेल असं नाही, जो कुणी आहे. त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर साइन इन्व्हर्सचा होतो कोसेक इन्व्हर्स, किंवा एक्सचा रेसिप्रोकल 1/x असतो. एक्सचा रेसिप्रोकल 1/x असतो. म्हणजे याला आपण असंही लिहू शकतो, साइन इन्व्हर्स x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x. साइन इन्व्हर्स x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x. म्हणजे जो कुणी त्या साइन इन्व्हर्सच्या समोर आहे त्याचा रेसिप्रोकल घेतला तर साइन इन्व्हर्सचा होतो कोसेक इन्व्हर्स, किंवा जो कुणी त्या कोसेक इन्व्हर्सच्या समोर आहे त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर तयार होतो साइन इन्व्हर्स. ओके. आता ही प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करणार आहेत. याची प्रूफ आहे, आणि या प्रूफमध्येच हे रेसिप्रोकल म्हणजे काय आणि इन्व्हर्स म्हणजे काय दोन्हीचा जे कन्फ्युजन आहे ते आपलं क्लिअर होऊ शकतं. आता ही प्रूफ कशी करायची पहा. फर्स्ट ऑफ ऑल लेट y इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1/x. y लाच काय गृहीत धरलं? साइन इन्व्हर्स 1/x. आता हा साइन इन्व्हर्स जो आहे तो साइन इन्व्हर्स लेफ्ट साइडला घेतला. साइन इन्व्हर्स जर लेफ्ट साइडला घेतला तर काय लिहिता येईल? साइन y इक्वल टू 1/x. ओके. y इक्वल टू जर साइन इन्व्हर्स 1/x आहे तर साइन y इक्वल टू 1/x आला. आता यामध्ये आपल्याला पुन्हा हा साइन y इकडे घ्यायचा आहे. पहा, साइन फक्त इकडनं तिकडं इकडं जातोय, पण फरक कसा होतोय? पहिल्या स्टेपला तो इकडे इन्व्हर्स होता, इकडे येताना तो एकटा आला साइन इन्व्हर्स, त्याचा साइन झाला. पण आता तो वायला घेऊन जाणार आहे. वायला घेऊन जाणार आहे म्हणजे तो डिव्हिजनमध्ये जाणार. हे मल्टिप्लाय डिवाइडचं ट्रान्सफर आहे, हे फंक्शनचं ट्रान्सफर नाही आहे ह्या स्टेपला. म्हणजे तो एक्स आपल्याला लेफ्ट साईडला घ्यायचा आहे, जो डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला येईल, आणि हा जो न्यूमरेटरला आहे तो पलीकडे डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजेच इक्वल टू येईल एक्स इक्वल टू 1/sin y. केअरफुली लक्षात घ्या, या प्रॉपर्टीमधले पुढचे 5 रिझल्ट तुम्हाला प्रूव्ह करायचे आहेत. काय केलं? पहिल्यांदा ही लेफ्ट साइड गृहीत धरली y. y इक्वल टू साइन इन्व्हर्स 1/x. म्हणजेच साइन इन्व्हर्स लेफ्ट साइडला घेतला तर साइन y इक्वल टू 1/x. आता रेसिप्रोकल घेतला किंवा
एक्स इकडे घेतला, साईन वाय पलीकडे घेतला, एक्स इक्वल टू 1/sin वाय. म्हणजेच एक्स इक्वल टू आता 1/sin थिटा म्हणजे 1/sin वाय ला आपण कोसेक वाय लिहू शकतो. बरोबर. 1/sin वाय ला कोसेक वाय लिहिलं. आणि आता हा कोसेक लेफ्ट साईडला घ्या. फक्त फंक्शन लेफ्ट साईडला घेतलं, राईट साईडला शिफ्ट केलं की इन्व्हर्स होतं. आणि त्याच्यासमोरच्या व्हेरिएबल सकट घेतलं तर डिवाइड होतं, रेसिप्रोकल होतो. ओके. तर वाय जागेवरच ठेवायचा आहे, फक्त कोसेक इकडे घ्यायचा आहे. म्हणजेच तो होईल कोसेक इन्व्हर्स एक्स इक्वल टू वाय. बट फ्रॉम इक्वेशन 1 याला आपण 1 आणि याला 2 नाव देऊ. हा पण वाय, हा पण वाय, म्हणजेच आपण लिहू शकतो 1 and 2 साइन इन्व्हर्स 1/x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स एक्स. साइन इन्व्हर्स 1/x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स एक्स. ओके. दॅट इज द फोर्थ प्रॉपर्टी. मग आता यातले सगळे रिझल्ट्स काय आहेत? फर्स्ट तर आपण लिहिणार साइन इन्व्हर्स 1/x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स एक्स. सेकंड वन कॉस इन्व्हर्स 1/x काय होणार? सेक इन्व्हर्स एक्स. सेक इन्व्हर्स एक्स. टॅन इन्व्हर्स 1/x काय होणार? कॉट इन्व्हर्स एक्स. कॉट इन्व्हर्स एक्स. कॉट इन्व्हर्स 1/x काय येणार? टॅन इन्व्हर्स. त्यानंतर सेक इन्व्हर्स 1/x काय येणार? कॉस इन्व्हर्स एक्स. कॉस इन्व्हर्स एक्स, नॉट कोसेक. इथं अलाइड अँगल नाही आहे, इथे रेसिप्रोकल आहेत. आणि कोसेक इन्व्हर्स 1/x साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स. पण हे रिझल्ट्स फक्त लिहून न घेता ज्या प्रकारे हा पहिला रिझल्ट प्रूव्ह केला आहे तसं आधी यातले 5ही रिझल्ट प्रूव्ह करायचे, डेरिवेशन कंप्लीट करायचे आधी, आणि मग हे रिझल्ट लिहायचे सगळे एकत्र. ओके. कंप्लीट दिस. नेक्स्ट प्रॉपर्टीसाठी आपल्याला ट्रिग्नोमॅट्रीमधले काही रिझल्ट्स माहिती पाहिजेत. ते म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले. ते निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले यूज करून आपल्याला ही प्रॉपर्टी विचारात घ्यायची आहे. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले म्हणजे काय? साइन ऑफ मायनस थिटा माइनस साइन थीटा. साइन ऑफ माइनस थीटा माइनस साइन थीटा. ओके. कॉस ऑफ माइनस थीटा कोस माइनस. कॉस ऑफ माइनस थीटा कॉस थीटा. कॉस थीटा. कॉस थीटा. ओके.
tan ऑफ मायनस थिटा minus tan theta. मायनस टॅन थिटा. साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा. साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा मायनस कॉस थिटा. काय Cos theta sir. कॉस थिटा. टॅन ऑफ मायनस थिटा टॅन थिटा Minus tan. मायनस टॅन थिटा. सेक ऑफ मायनस Sec theta. Minus cosec theta. यस sec theta, सेक Sec थिटा. theta. यस सेक थिटा. कोसेक ऑफ मायनस थिटा आणि कॉट ऑफ मायनस थिटा. Minus cot theta. बरोबर आहे. यात फक्त कॉस आणि सेक ह्या दोन टर्म अशा आहेत. कॉस आणि सेक या दोन टर्म अशा आहेत की ज्याच्यात मायनस एलिमिनेट होऊन जातो. कॉस आणि सेकमध्ये मायनस एलिमिनेट होऊन जातो. पण बाकी प्रत्येक ठिकाणी मायनस हा असा बाहेर येतो. तो काही डायरेक्ट मायनस कॉमन येतो, आउटसाइड येतो वगैरे असं नाही होत काही, पण जस्ट ते मायनस साईनचा इफेक्ट कॉस आणि सेक वरती होत नाही, तो मायनस एलिमिनेट होतो. अशाच प्रकारचे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये फंक्शन्स आहेत, रिलेशन्स आहेत. हे रिलेशन्स आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत आणि हे प्रूव्ह करत असताना रेफरन्स याचा घ्यायचा आहे ह्या सर्व रिझल्टचा. यातला रिझल्ट आहे फर्स्ट साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस साइन इन्व्हर्स एक्स. Sir, page. साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस साइन इन्व्हर्स एक्स. हे प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करत असताना पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर करणार. लेट y इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स. y इक्वल टू काय येणार, साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स. इक्वेशन 1. साइन इन्व्हर्स लेफ्ट साइडला घेतलं तर काय होणार, साइन वाय. Sin. बरोबर आहे. साइन वाय इक्वल टू मायनस एक्स. आता यामध्ये हे जे निगेटिव्ह अँगलचे रिझल्ट्स आहेत ते निगेटिव्ह अँगलचे रिझल्ट्स आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये यूज करायचे आहेत. जर साइन वाय इक्वल टू मायनस एक्स आहे तर आपण लिहू शकतो एक्स इक्वल टू मायनस साइन वाय.
बरोबर आहे, दोन्ही साईडला मायनसनी मल्टिप्लाय केलं. किंवा एक्स इकडे घेतला, साईन वाय राईट साईडला घेतला, असंही आपण लक्षात ठेवू शकता. बरोबर आहे. एक्स इक्वल टू मायनस साईन वाय. आता हा रिझल्ट आपल्याला वापरायचा आहे अपोजिटमध्ये. अपोजिटमध्ये कसा, साइन ऑफ मायनस थिटाची व्हॅल्यू मायनस साइन थिटा असते, म्हणजे आपण मायनस साइन थिटालाच साइन ऑफ मायनस थिटा लिहू शकतो. तसं मायनस साइन वायलाच आपण साइन ऑफ मायनस वाय लिहू साइन शकतो. ऑफ मायनस वन. बरोबर. म्हणजे एक्स इक्वल टू काय येणार, साइन ऑफ मायनस वाय. एक्स इक्वल टू काय येईल, साइन ऑफ मायनस वाय. तो फक्त मायनस ऍडजस्ट करायचा आहे, त्यासाठी टर्म कशा कशा कुणीकडे शिफ्ट केल्या आहेत बघा. y इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ मायनस एक्स होता, साइन इनव्हर्स इकडे घेतला, साइन वाय इक्वल टू मायनस एक्स झाला. साइन वाय इक्वल टू मायनस एक्स, त्यावरूनच आपण एक्सची किंमत काढली मायनस साइन वाय. आणि इथे आपण वापरला निगेटिव्ह अँगलचा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये रिझल्ट. मायनस साइन थिटा मायनस साइन वाय यालाच आपण लिहिलं साइन ऑफ मायनस थिटा, म्हणजे साइन ऑफ मायनस वाय. ओके. आता हा साइन इकडे घ्या, हा साइन इकडे घ्या, म्हणजे काय येईल, साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू येईल मायनस वाय. साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू मायनस वाय, म्हणजेच वाय इक्वल टू, आता हा साइन इनव्हर्स बाहेर आहे, त्यामुळे बाहेरच्या बाहेरच राहणार होतो, तो त्या इनव्हर्स फंक्शनच्या समोर नाही आहे. मायनस आहे, दोन्ही साईडला मायनस मल्टिप्लाय केला, किंवा वाय इकडे घेतला, साइन इनव्हर्स पलीकडे घेतला, वाय इकडे घेतला प्लस झाला मायनसचा, आणि साइन इनव्हर्स एक्स पलीकडे घेतला तो मायनस झाला. बरोबर. याला आपण नाव दिलं इक्वेशन 2. अँड नाव फ्रॉम 1 अँड 2, इक्वेशन 1 मध्ये y म्हणजे कोण आहे, साइन इनव्हर्स ऑफ मायनस एक्स. आणि इक्वेशन 2 मध्ये y कोण आहे, मायनस साइन इनव्हर्स एक्स. इक्वेशन 1 मध्ये आहे साइन इनव्हर्स मायनस एक्स, आणि इक्वेशन 2 मध्ये आहे मायनस साइन इनव्हर्स एक्स. फ्रॉम 1 अँड 2, 1 आणि 2 वरून हे दोन इक्वल होतील. ओके. लक्षात आले प्रूफ. हो सर. याच प्रकारे फक्त दोन रिझल्ट तुम्ही प्रूव्ह करायचेत. एक म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस टॅन इनव्हर्स एक्स. टॅन इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस टॅन इनव्हर्स एक्स, आणि कोसेक इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस कोसेक इनव्हर्स एक्स. हे दोन रिझल्ट प्रूव्ह करायचेत. आधी करा कंप्लीट. हा एक फॉर्म्युलांचा ग्रुप साईडला लिहून ठेवा, तो ट्रिग्नोमेट्री मधला आहे. ही प्रूफ लिहा आणि हे दोन प्रूव्ह करा. आता यामध्ये
मागच्या रिझल्टमध्ये सगळे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितले 6, 5ही, याच्यात हे 2च का सांगितले? यामध्ये हे 2च रिझल्ट का सांगितले? फक्त साइन इन्व्हर्सचा झाला एक, टॅन इन्व्हर्सचा झाला आणि कोसेक इन्व्हर्सचा झाला. तसं बाकीचे का नाही सांगितले? यस. जर आपण कॉस आणि सेक हे 2 रिझल्ट पाहिले निगेटिव्ह अँगल फॉर्म्युल्यातले, तर कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा असतो, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, आणि सेक ऑफ मायनस थिटा सेक थिटा असतो. त्यामुळे इथे जसं आपण मायनस साइन वाय ला साइन ऑफ मायनस वाय असं लिहू शकलो, मायनस साइन वाय ला साइन ऑफ मायनस वाय असं लिहू शकलो, तसं मायनस कॉस वाय ला कॉस ऑफ मायनस वाय लिहिता येणार नाहीये. मायनस कॉस थिटा मायनस कॉस वाय, त्याला कॉस ऑफ मायनस थिटा नाही लिहिता येणार, कारण त्यात मायनस नाहीच येत आहे. सेम सेक मध्ये होतं, त्या दोघांचं ठीक आहे, पण त्यात या बिचाऱ्या कॉटचा काय दोष आहे? त्याला तर मायनस आहे की, बरोबर आहे? त्याला तर मायनस टर्म आहे, तो का? तर इश्यू आहे तो रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. याच्या आपण प्रत्येक इन्व्हर्स फंक्शनची रेंज पाहिलेली आहे. बघा, सेक इन्व्हर्सची रेंज आणि कॉट इन्व्हर्सची रेंज 0 to पाय, 0 to पाय, ओपन इंटरवल क्लोज इंटरवल असेल, पण रेंज सिमिलर आहे. त्यामुळे या तिघांचे रिझल्ट वेगळे येतात. साइन इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स आणि कोसेक इन्व्हर्स या तिघांची रेंज बघा. रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, सॉरी, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या व्हॅल्यूजची रेंज कॉस इन्व्हर्स 0 to पाय, कॉट इन्व्हर्स 0 to पाय, सेक इन्व्हर्स 0 to पाय एक्सेप्ट π/2, आणि साइन इन्व्हर्स -π/2 to π/2, टॅन इन्व्हर्स -π/2 to π/2, कोसेक इन्व्हर्स -π/2 to π/2 एक्सेप्ट 0. सिमिलॅरिटी. ओके. आणि त्यामुळे या तिघांचा रिझल्ट डिफरंट आहे. तर तो डिफरन्स काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे आता. जसं साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स ला आपण मायनस साइन इन्व्हर्स एक्स लिहिलं, टॅन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स ला मायनस टॅन इन्व्हर्स एक्स लिहिलं, कोसेक इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स ला मायनस कोसेक इन्व्हर्स एक्स लिहिलं. म्हणजे डायरेक्ट मायनस आउटसाइड थोडक्यात. तसं बाकीच्यांचं होत नाही. मग आता त्याचा रिझल्ट आपण कसा प्रूव्ह करणार आहेत पहा. लेट cos इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू वाय, किंवा आपण वाय इक्वल टू सेम ठेवू प्रूफच्या स्टेप.
म्हणजे कुठं फरक आहे तो लक्षात येईल. y इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स. मग तो कॉस इन्व्हर्स लेफ्ट साईडला घेतला, देअरफोर कॉस वाय इक्वल टू मायनस एक्स. आली स्टेप सिमिलर. देअरफोर एक्स इक्वल टू मायनस कॉस वाय. तर इथे साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा असतो, म्हणून आपण मायनस साइन थिटालाच साइन ऑफ मायनस थिटा असं लिहू शकलो. पण तसं कॉस साठी नसतं. याला काय लिहायचं? मायनस कॉस थिटाला कॉस ऑफ मायनस थिटा लिहिता येत नाही, पण त्याला आपण असं लिहू शकतो, कॉस ऑफ पाय मायनस वाय. कॉस ऑफ पाय मायनस वाय, कारण रिझल्ट आपल्याकडे आहे अलाइड अँगलच्या कन्सेप्टनुसार कॉस ऑफ पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉस थिटा. पहा, आपल्याला रेशो बदलू द्यायचा नाहीये, त्यामुळं पाय आणि 2 पाय. इन्व्हर्सची रेंज 0 to पाय, म्हणून पाय पाय मायनस कॉस पाय मायनस पाय. आता पाय प्लस वाय नाही घेतला, कारण इन्व्हर्सची रेंजच काय 0 to पायच्या मध्ये यायला पाहिजे, म्हणजे पाय पेक्षा लहान यायला पाहिजे. अलाइड अँगल फॉर्म्युलांमध्ये बघा, कॉस पाय मायनस थिटा इक्वल टू असतो मायनस कॉस थिटा, बरोबर. कॉस पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉस थिटा. मग मायनस कॉस थिटालाच लिहिलं कॉस पाय मायनस थिटा. असंच सेकला लिहायचं, असंच कॉटला लिहायचं, काही बदल नाही. आणि आता हा कॉस इकडे घ्या, म्हणजे काय येईल? कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू पाय मायनस वाय. आता मायनस वाय लेफ्ट साईडला आणि कॉस इन्व्हर्स राईट साईडला, म्हणजेच वाय इक्वल टू येईल पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. बट फ्रॉम इक्वेशन 1 वाय म्हणजेच काय? कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. cos inverse of minus x equal to pi minus cos inverse x. That is the negative value result for cos inverse. फरक लक्षात घ्या. sin inverse minus x minus sin inverse x. tan inverse minus x minus tan inverse x. cosec inverse minus x minus cosec inverse x. पण cos inverse minus x म्हणजे पाय मायनस cos inverse x. आणि सिमिलरली sec inverse of minus x equal to pi minus sec inverse x. आणि cot inverse of minus x equal to pi minus cot inverse x. ओके, या प्रकारे निगेटिव्ह व्हॅल्यूच्या रिझल्ट्समध्ये 2 ग्रुप आहेत. या तिन्हीचा एक ग्रुप, या तिन्हीचा एक ग्रुप. ही प्रूफ कंप्लीट करा
आणि ह्या दोन्हीची दोन्ही रिझल्ट पण प्रूव्ह करा. शेवटी 6 रिझल्ट्स एकत्रितपणे सिक्वेन्शियली लिहून काढा. ह्या जसे मागच्या प्रॉपर्टीचे लिहिले आपण या प्रकारे, तसे सर्व 6 रिझल्ट लिहून काढायचे. Now next result, next property, दोन प्रॉपर्टीज यामध्ये अजून जे की महत्त्वाचे रिझल्ट्स फॉर्म्युले म्हणून ते आपल्याला यूज करायचे आहेत. प्रॉपर्टी नंबर 6. यामध्ये 3 रिलेशन आहेत. खूप सिंपल आहे. हे 3 रिलेशन्स काय आहेत? फर्स्ट वन इज साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इक्वल टू पाई बाय 2. साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इक्वल टू पाई बाय 2. Similar to that, tan inverse x plus cot inverse x is also equal to pi by 2. And sec inverse x plus cosec inverse x equal to pi by 2. या प्रॉपर्टीचं मिनिंग असं आहे, बऱ्याच वेळा ही प्रॉपर्टी योग्य वेळी नाही आठवत, नाही सुचत. ती जर सुचली तर खूप मोठी लेंथ असलेला प्रॉब्लेम जस्ट 1 or 2 स्टेपमध्ये कंप्लीट होऊन जातो. ते न आठवण्याचं रिझन असं की प्रत्येक वेळी इथे समोर एक्स असेल असं नाही. याच्याऐवजी कुठलंही इतर व्हेरिएबल किंवा व्हेरिएबल्सचं कॉम्बिनेशन, एखादं फंक्शन असू शकतं. महत्त्वाचं काय, जो या साइन इनव्हर्स समोर आहे तोच कॉस इनव्हर्स समोर पाहिजे, हे महत्त्वाचं. जो या टॅन इनव्हर्स समोर आहे तोच कॉट इनव्हर्स समोर पाहिजे. ते एक्झाम्पलमध्ये बघूया आपण कशा प्रकारे यूज करायचं आहे ते. आता त्याची प्रूफ कशा प्रकारे पहा. एक प्रॉपर्टी प्रूव्ह करून देतो, बाकीच्या 2 तुम्ही करायच्या आहेत कंप्लीट. फर्स्ट प्रॉपर्टीसाठी त्यातल्या कुठल्याही एका फंक्शनला आपण कन्सिडर करू y. लेट y इक्वल टू साइन इनव्हर्स x. y लाच आपण साइन इनव्हर्स x असं लिहू शकतो कन्सिडर केलं. मग साइन इनव्हर्स लेफ्ट साईडला घेतला तर साइन y इक्वल टू x येईल. म्हणजेच त्याला आपण x इक्वल टू साइन y असं लिहू शकतो. आता ह्या सगळ्या जोड्या जर आपण पाहिल्या तर ह्या जोड्या अलाइड अँगल मधल्या जोड्या आहेत. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक, आणि तोच रेफरन्स आहे इथे. इकडं पाय बाय 2 दिसतोच आहे. साइन पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू काय असतो? cos theta. कॉस थिटा. आणि कॉस पाय बाय 2 मायनस थिटा sin theta. साइन थिटा. टॅन पाय बाय 2 मायनस थिटा cot theta. कॉट थिटा. आणि कॉट पाय बाय 2 मायनस थिटा tan theta. टॅन थिटा. सेक पाय बाय 2 मायनस थिटा
कोसेक थीटा माइनस कोसेक थीटा सेक पाय बाय 2 मायनस थिटा. कोसेक थीटा सर. कोसेक थिटा. मायनस कोणीच येणार नाही, कारण पाय बाय 2 मायनस थिटा हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटचा आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे Yes. रेशो पॉझिटिव्ह असतात. बरोबर. आता इथे x इज इक्वल टू साइन वाय, साइन वायलाच आपण कॉस पाय बाय 2 मायनस वाय लिहू शकतो. उलट वापरायचा रिझल्ट. साइन वायलाच आपण कॉस पाय बाय 2 मायनस वाय लिहिलं. आता हा कॉस इकडे घ्या, कॉस जर इकडे घेतला तर कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू येईल पाय बाय 2 मायनस वाय. कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस वाय. मायनस वाय लेफ्ट साईडला घ्या, प्लस होईल वाय प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2. आता जे आपण पाय मायनस एक्स वापरलं त्याच्याऐवजी फक्त पाय बाय 2 मायनस एक्स एवढाच फरक, बाकी प्रूफ सिमिलर आहे. आणि आता इक्वेशन 1 वरून वायची किंमत टाकून द्या. फ्रॉम इक्वेशन 1 वायच्या जागी काय लिहिता येईल? साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2. That is the derivation for first result. बाकीचे दोन कंप्लीट करा लगेच. Then last property from this one, 7th. या 7th प्रॉपर्टीमध्ये दोन रिझल्ट आहेत आणि हा एक प्रॉपर्टीजच्या सेक्शनमधला ॲक्च्युअल एक्झाम्पलचा टाईप डिसाईड करणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यात हा येतो ॲज अ फॉर्म्युला, ॲज अ रिझल्ट म्हणून. इवन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये सुद्धा क्वेश्चन्सचा एक एक मोठा ग्रुप, मोठा टाईप, मेजर सेक्शन ह्या दोन प्रॉपर्टीजवरती आहे. त्यातला फर्स्ट रिझल्ट काय आहे? tan inverse x plus tan inverse y equal to tan inverse x plus y upon 1 minus xy. Tan inverse x plus tan inverse y upon y equal to tan inverse of x plus y upon 1 minus xy, where this xy should not be equal to 1 कारण हा डिनॉमिनेटर 0 नाही यायला पाहिजे. And second result is
tan inverse x minus tan inverse y equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy, x minus y upon 1 plus xy, where this xy is not equal to minus 1. हे दोन रिझल्ट, दोन फॉर्म्युलेच म्हणू शकतो आपण याला. ही याची लास्ट प्रॉपर्टी. प्रूफ दोन्हीसाठी सिमिलर आहे. ऑब्वियसली ऑब्झर्वेशन जर आपण केलं व्यवस्थित, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, सेकंड आहे टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, म्हणजे इथं मधलं साईन प्लस मधलं साईन मायनस. राईट साईडला दोन्ही रिझल्ट सिमिलर आहेत. टॅन इनव्हर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय, आणि सेकंड रिझल्ट आहे एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, म्हणजे फक्त हे प्लस मायनस इंटरचेंज आहेत. इथे प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस, एवढाच फरक. ही प्रॉपर्टी प्रूव्ह करत असताना, ही प्रॉपर्टी पाहिल्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीमधले काही कुठले फॉर्म्युले आठवत आहेत का ते महत्त्वाचं, कारण तेच याच्या डेरिव्हेशनचा की पॉईंट आहे. हे रिझल्ट्स पाहिल्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीमधले काही रिझल्ट्स, काही फॉर्म्युले आठवत आहेत का कुठले कुणाला? tan A plus tan B. Tan A plus tan B. Yes, sir. Tan A minus tan B. Tan A. कुठला रिझल्ट आठवतोय काय? येस, कुठले फॉर्म्युले आठवत आहेत? Tan A plus B. टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस बी. टॅन ए प्लस बीचा रिझल्ट काय असतो? Tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आणि टॅन ए मायनस बीचा रिझल्ट काय असतो? येस, टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए Plus tan B. Plus upon tan 1 B minus upon tan 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. tan. आणि टॅन ए मायनस बीचा रिझल्ट काय? Tan A minus tan B upon 1 tan B upon 1 plus tan A tan B. टॅन ए मायनस टॅन बी Minus tan. अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. टॅनच्या कुठल्याही रिझल्ट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा की फॅक्टर कुठला असेल तर तो हा 1. बघा इथे पण आहे 1. न्यूमरेटरला प्लस, डिनॉमिनेटरला मायनस. न्यूमरेटरला मायनस, डिनॉमिनेटरला प्लस. इथे दोघांचं ॲडिशन, इथं मल्टिप्लिकेशन, इथे सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन. सेम या ठिकाणी पण.
1 1, ॲडिशन मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन, प्लस मायनस मायनस प्लस आहे सिमिलरली. त्यामुळे रिझल्ट खूप केअरफुली ऑब्झर्व करावे लागतात. आता हे प्रूव्ह करताना आपला तेच 2 रिझल्ट वापरायचे. प्रूफमध्ये दोन्ही रिझल्टच्या फक्त एका स्टेपचा डिफरन्स आहे, 1-2 स्टेपचा, ते फॉर्म्युल्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल, लेट tan inverse x equal to alpha and tan inverse y equal to beta. tan inverse x ला आपण अल्फा गृहीत धरू आणि tan inverse y ला बीटा गृहीत धरू. हे इक्वेशन 1 झालं दोन्ही मिळून. या दोन्ही व्हॅल्यूला मिळून आपण इक्वेशन 1 नाव दिलं. tan inverse x म्हणजे अल्फा, tan inverse y म्हणजे बीटा. यावरूनच आपण x इक्वल टू लिहू शकतो tan अल्फा आणि y इक्वल टू tan बीटा. बरोबर आहे. जर tan इनवर्स x ची किंमत अल्फा आहे तर x म्हणजेच tan अल्फा आणि tan इनवर्स y ची किंमत बीटा आहे तर y म्हणजेच tan बीटा. x इक्वल टू tan अल्फा, y इक्वल टू tan बीटा. आता यामध्ये ह्या 2 इक्वेशन्स पर्यंतचा भाग दोन्हीच्या प्रूफसाठी सेम राहणार, काही बदल नाही. कुठली प्रॉपर्टी प्रूव्ह करायची त्यानुसार फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे पहिल्या प्रॉपर्टीसाठी आपल्याला रिझल्ट यूज करता येईल tan अल्फा प्लस बीटा. tan अल्फा प्लस बीटा याला आपण tan a प्लस बी च्या फॉर्म्युल्यानुसार काय लिहू शकतो? tan a plus b tan beta upon 1 minus tan alpha into tan beta. yes, tan a plus b म्हणजे tan a plus tan b upon 1 minus tan a tan b. या रिझल्ट नुसार tan अल्फा प्लस बीटालाच आपण काय लिहू शकतो? tan alpha plus tan beta. tan अल्फा प्लस tan बीटा upon 1 minus tan अल्फा प्लस tan बीटा yes इक्वल टू 1 मायनस tan अल्फा इंटू tan बीटा. बरोबर आहे ना. नाउ फ्रॉम इक्वेशन 2 आपण लेफ्ट साइड तशीच ठेवू वाटल्यास tan अल्फा प्लस बीटा. राईट साइडला इक्वेशन 2 वरून tan अल्फाच्या जागी x आणि tan बीटाच्या जागी y लिहायचं आहे फक्त. म्हणजे काय येईल टर्म? x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. बरोबर. x प्लस y इक्वल अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता फक्त हा टॅन पलीकडे घ्या. सगळ्या पूर्ण टर्मला ब्रॅकेट येईल आणि टॅन पलीकडे गेला एकटाच तर टॅन इन्व्हर्स होईल. म्हणजे अल्फा प्लस बीटा इक्वल टू येईल टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तर आपण या स्टेपला यूज केलं इक्वेशन 2. पुढच्या स्टेपला यूज करा इक्वेशन 1. याच्या जागी अल्फाच्या जागी काय लिहिता येईल आणि बीटाच्या जागी tan inverse of म्हणजेच रिझल्ट येईल
tan inverse x plus tan inverse y equal to tan inverse of x minus y upon 1 plus xy. That is the first result. सेकंड साठी फक्त हा इथला फॉर्म्युला बदलेल. तर मायनस झालं तिथं. कुठे? हां, एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. सेकंड साठी फक्त हा फॉर्म्युला बदलेल. टॅन अल्फा मायनस बीटा, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा टॅन बीटा. फक्त हे प्लस मायनस इंटरचेंज, हे प्लस मायनस इंटरचेंज, हे प्लस मायनस इंटरचेंज, आणि इकडे लेफ्ट साईडला सगळीकडे मायनस. करता येईल सेकंड रिझल्ट प्रूव्ह. हो सर. So येस सर. complete this.